नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 9वीचा आपण दुसरं लेक्चर चालू करतोय। पहिल्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलेलं आहे तर पहिल्या लेक्चर मध्ये आपण उताराबद्दल प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे ह्याच्याविषयी माहिती घेतलेली आहे। तर ह्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत तर या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत की मराठी व्याकरणाला आपण सुरुवात करत आहोत। बघा, महत्त्वाचा टॉपिक आहे मराठी व्याकरण। ह्याच्यामध्ये पहिलाच तुमचा टॉपिक आहे की वर्ण विचार। वर्ण तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो। बघा, वर्ण कोणाला म्हणतात की तोंडावाटे जे काय तुमच्या बाहेर पडतो त्याला काय म्हणतात, त्याला वर्ण असे म्हणतात। तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात। काय म्हणतात? वर्ण असे म्हणतात। अक्षरे ही आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत, म्हणून अक्षरांना ध्वनी चिन्हे असे म्हणतात। बघा, कन्सेप्ट समजून घ्या की वर्ण म्हणजे काय आहे की तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण काय म्हणतो तर वर्ण असे म्हणतो। बरोबर, पहिली कन्सेप्ट क्लिअर झाली। मूळ ध्वनींना आपण काय म्हणतो तर वर्ण असे म्हणतो। अक्षर ही आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत, ही दुसरी कन्सेप्ट झाली। म्हणून अक्षरांना ध्वनी चिन्हे असे म्हणतात। हे झालं। अक्षर म्हणजे नष्ट न होणारे, अक्षर नष्ट न होणारे, कधीही नष्ट न पावणारे म्हणजे काय आहे? अक्षर। शब्द ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात। ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला, ठराविक क्रमाने जो काही अक्षरांचा समूह येतो त्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला त्या शब्दाला आपण काय म्हणतो तर शब्द असे म्हणतो। शब्द कुणाला म्हणतो की ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात। ही कन्सेप्ट झाली। वाक्य पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजेच वाक्य होय। पूर्ण अर्थाचं आपण जे काही बोलतो, आता सध्या मी तुमच्यावर जे काही पूर्ण वाक्य बोलत आहे त्याला काय म्हणतात? वाक्य म्हणतात। तुमच्यावर जे काही मी आता बोलत आहे, जो काही संवाद साधत आहे त्याला काय म्हणतात तर बोलताना मी वाक्य पूर्ण करून बोलते। बरोबर, वाक्य न पूर्ण करता बोलते का मी? नाही। पूर्ण अर्थाचे बोलणे आहे, पण कसे आहेत? पूर्ण अर्थाचे बोलणे आहेत म्हणजेच वाक्य आहे। म्हणजेच काय आहे बाळांनो तर वाक्य आहे। आता पहिल्यांदा वर्ण समजून घेऊयात की आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण किती आहेत तर एकूण वर्ण मराठी भाषेमध्ये आहेत 50। किती वर्ण आहेत बाळांनो? 50 वर्ण। किती आहेत? 50। त्याच्यामध्ये व्यंजन आणि स्वर एकत्र आलेली आहेत। मी 50 पूर्ण काउंट सांगितलेलं आहे। वर्ण आणि व्यंजन आणि स्वर एकत्र येऊन वर्ण तयार झालेले, वर्णमाला तयार झालेली आहेत। या वर्णमालेमध्ये 50 वर्ण आहेत। टोटली वर्णांची संख्या किती आहे तर टोटली वर्णांची संख्या 50 आहेत। जे काही वर्ण आहेत ते किती आहेत? आपल्याकडे 50 आहेत। किती आहेत? 50 आहेत। आता बघा, अ आ इ ई उ ऊ ऋ लू ए ऐ ओ औ अम आहा आ अ, ह्या सगळ्यांना स्वर असे म्हणतात। ह्या सगळ्यांना काय म्हणतात तर ह्या सगळ्यांना स्वर असे म्हणतात। क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म, य र ल व श श स ह र ष ञ। बघा, ही काय? ही व्यंजन आहेत। ही जी खालची आहेत ती सगळी काय आहेत? व्यंजन आहेत। आणि जी वर आहेत ते पूर्णपणे काय आहेत तर स्वर आहेत। ती काय आहेत तर स्वर आहेत। आणि खाली जी आहेत ती काय आहेत तर व्यंजने आहेत। ज्या वर्णांचा उच्चार करताना इतर कोणत्याही वर्ण इंद्रियाचे साह्य न घेता, म्हणजेच मुखातील कोणत्याही इंद्रियाचा स्पर्श न होता केला जातो त्याला स्वर असे न होता जो काही उच्चार केला जातो त्याला काय म्हणतात तर स्वर असे म्हणतात। जसं की अ आ इ ई उ
सहज स्वर बाहेर निघतोय. क ख ग घ. बरोबर, त्यांना काय म्हणतात? व्यंजन म्हणतात. आणि कोणताही स्पर्श इंद्रियाचा न होता जे बाहेर पडतो त्याला काय म्हणतात? स्वर म्हणतात. आणि ज्यांचा स्पर्श होतो त्यांना काय म्हणतात? तर व्यंजने. जसे की व्यंजन सांगा. क ख ग घ. त्यांना काय म्हणतात? तर व्यंजने म्हणतात. तर अ आ इ ई उ उ यांना काय म्हणतात? स्वर असे म्हणतात. पुढे स्वर. स्वराचे एकूण प्रकार किती आहेत? तर 2 प्रकार आहेत. स्वराचे एकूण प्रकार किती आहेत? तर 2 आहेत. मुख्य लक्षात ठेवा, स्वराचे प्रकार किती आहेत? 2. एक आहे ऱ्हस्व स्वर, दुसरा आहे दीर्घ स्वर. ऱ्हस्व नावातच आहे, ज्याचा उच्चार कमी कालावधीमध्ये होतो किंवा ज्याचा उच्चार आखूड होतो त्याला काय म्हणतात? तर त्याला ऱ्हस्व असे म्हणतात. कमी कालावधी लागतो ऱ्हस्व स्वर. आणि ज्याचा उच्चार दीर्घ स्वर होतो, उच्चार न करता का उच्चार करण्यासाठी कालावधी जास्त लागतो, जास्त आणि लांबट. ज्याचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्याला दीर्घ स्वर. आणि ज्याचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्याला ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. बघा, उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागला की काय समजायचं? दीर्घ. आणि उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागला की ऱ्हस्व. जसं की अ ई उ ऋ लु. सहज उच्चार, सहज. अ इ उ ऋ लु. तोच दीर्घ आ ई उ औ. आ ई उ ओ औ. उच्चाराला जास्त कालावधी लागतोय म्हणून त्याला काय म्हणतात? तर दीर्घ स्वर असे म्हणतात. त्याच्यामध्येच येतं बघा, उच्चार स्थानावरून 2 प्रकार पडतात. उच्चार स्थानावरून आपण जो काय उच्चार करतो त्या स्थानावरून पुन्हा 2 प्रकार पडतात. सजातीय स्वर आणि विजाती. ज्यांचा उच्चार सारखा सजाती, ज्यांचा उच्चार भिन्न विजाती. भिन्न उच्चार, एकच उच्चार. एकच उच्चार सजातीय, भिन्न उच्चार विजातीय. बघा, एकच उच्चार अ आ इ ई उ उ ओ औ. उच्चार एकच. भिन्न विजाती अ ई. वेगवेगळे उच्चार विजातीय. पुढे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर बघा, 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या त्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. 2 स्वर एकत्र येतात. जसे की अ अधिक ई किंवा ई बरोबर ए. आणि आ अधिक ई किंवा ई बरोबर ऐ. एरका ऐरण. एरका ए. ऐरणीचा ऐ. आ मिक्स होतो, इथं फक्त अ मिक्स होतो. ओ करताना फक्त अ चा केला जातो, औ करताना आचा केला जातो. स्वरादी आहे, ज्या वर्णाचा उच्चार करताना प्रथम स्वर उच्चारला अशा वर्णांना स्वरादी म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार करताना प्रथम स्वर उच्चारला अशा वर्णांना स्वरादी असे म्हणतात. अनुस्वार आणि विसर्ग. जसं की आम आधी अ चा उच्चार होतो, आहा आहा. विसर्ग आणि अनुस्वार. ह्यांना काय म्हणतात? ह्यांना स्वरादी असे म्हणतात. काय म्हणतात? ह्यांना स्वरादी असे म्हणतात. प्रथम स्वरांचा उच्चार होतो. त्याच्या पुढे आहे व्यंजनाचे. बघा, व्यंजनाचे प्रमुख प्रकार पुढील प्रमाणे आहेत. स्पर्श व्यंजने, अनुनासिके, कठोर मृदू व्यंजने, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण, अल्पप्राण व्यंजने. हे काय आहेत? तर व्यंजनाचे प्रकार आहेत. आता व्यंजनाचे प्रकार बघितले. आता पुढे व्यंजन कोणती कोणती आहेत ती बघूया. पहिल्यांदा बघूया स्पर्श व्यंजने. कुठली व्यंजने बघणार आहोत आपण? स्पर्श व्यंजने बघणार आहोत. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना
ज्या व्यंजनाचा उच्चार करताना जिभेचा कंठ, तालू, दात, ओठ या अवयवाला स्पर्श करतो त्या व्यंजनाला स्पर्श व्यंजने असे म्हणतात. स्पष्ट सांगितलंय, स्पष्ट सांगितलंय. काय सांगितलंय? ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिभेचा कंठ, जिभेचा कंठ, तालू, दात, ओठ या अवयवांचा स्पर्श होतो त्यांना काय म्हणतात? स्पर्श व्यंजने. क, ख, ग, घ स्पर्श व्यंजने. आणि स्पर्श व्यंजने कुठून कुठपर्यंत आहेत? ते क ते म पर्यंत सर्व व्यंजनांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. क ते ख पर्यंत सर्व व्यंजनांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. आता घ्या अनुनासिके. पुढचा टॉपिक काय आहे? अनुनासिके. ज्या व्यंजनांचा उच्चार नासिकेतून होतो त्याला अनुनासिके असे म्हणतात. अनुनासिके. ज्या व्यंजनाचा उच्चार अनुनासिकेतून होतो त्यांना अनुनासिके म्हणतात. न, न, म नाकातून होतो ना, नाक, नासिके. आता अनुनासिकांच्या उच्चारांस्वरा अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतो म्हणून त्यांना प सुवर्ण वर्ण असे, सवर्ण असे म्हणतात. त्याच्याच बरोबर आहे कठोर आणि मृदू. कठोर व्यंजनांचा श्वास किंवा अघोष वर्ण असे म्हणतात. कठोर व्यंजनांना, कठोर स्वरांनाच काय म्हणतात? कठोर व्यंजनांना श्वास किंवा अघोष वर्ण असे म्हणतात. जे वर्ण उच्चार करायला कठीण असतात त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात आणि जे वर्ण उच्चार करायला सोपे असतात त्यांना मृदू व्यंजने असे म्हणतात. नाक किंवा घोष वर्ण असे सुद्धा म्हणतात. बघा बघा कठोर वर्ण बघतोय आपण किंवा मृदू वर्ण असे म्हणतो त्याला आपण. तर कठोर वर्ण कुणाला म्हणतात? की कठोर व्यंजनांचा श्वास किंवा अघोष वर्ण असे म्हणतात. कठोर व्यंजनांना श्वास किंवा अघोष वर्ण म्हणजे वर्णांचा उच्चार करायला कठीण असतो. कसा असतोय? कठीण असतोय त्यांना कठोर वर्ण म्हणतात आणि ज्यांचा उच्चार सोपा असतो त्यांना मृदू व्यंजने असे म्हणतात. उच्चार कठीण कठोर आणि उच्चार सोपा मृदू. कळाले? वर्णाचं स्पर्श व्यंजने अनुनासिके, कठोर वर्ण. पुढे स्पर्श व्यंजने अनुनासिके, कठोर, अर्धस्वर, उष्मे आणि महाप्राण आपल्याला बघायचंय अजून ते. त्याच्यामध्ये बघा वर्ण घेतलाय कठोर आणि मृदू दोन्ही प्रकारचे वर्ण मी इथे घेतलेले आहेत. क, क चा उच्चार करते मी क आणि ख, कठोर. क आणि ख ला मी कुठला वर्ण म्हणते? तर कठोर वर्ण असे म्हणते. क आणि ख कठोर. ग, घ आणि ग मृदू. च, छ कठोर. ज, झ, ञ मृदू. ट, ठ कठोर. ड, ढ, ढ, न मृदू. त, थ कठोर. द, ध, न मृदू. प, फ कठोर. ब, भ, म मृदू. श, श, स कठोर. य, र, ल, व, ह, ळ म्हणजे बघा पहिली दोन अक्षर कठोर मध्ये येतात. क, ख कठोर. च, छ म्हणजे अ आयची पहिली जी दोन अक्षरे आहेत आणि श, श, स ही तीन अक्षर, तीन व्यंजन काय आहेत? तर कठोर आहेत आणि बाकीची जी काय येतात ती मृदू व्यंजने आहेत. लक्षात ठेवायला सोपं आहे. पहिली दोन कठोर आणि शेवटची तीन मृदू. त्याच्यानंतर अर्धस्वर य, र, ल, व यांच्या उच्चार स्थानिक अनुक्रमे इ, रु, लु, उ या स्वरांच्या उच्चार स्थानाचा सारखे असतात. अर्ध आहेत बघा नावातच हे अर्धस्वर, अर्ध स्वर आहे त्याच्यामध्ये म्हणून. आता य, र, ल,
आणि व यांचा जो काही उच्चार आहे तो ई, रु, लू आणि उ सारखा होतो, म्हणून त्यांना काय म्हणतात तर अर्धस्वर असे म्हणतात. त्याच्यामध्ये ई अधिक अ बरोबर य अधिक उ बरोबर आती. आती अधिक अंत, अत्यंत. बघा इथे एक मी करून दाखवलाय. अति अधिक अंत, अत्यंत, म्हणून त्याला काय म्हणतात, ह्याला अर्धस्वर असे म्हणतात. य र ल व, य र ल व यांना काय म्हणतात तर ह्यांना अर्धस्वर असे म्हणतात. का तर त्यांचा उच्चार कुणासारखा होतो, ई, रु, लू आणि उ सारखा होतो म्हणून. उष्मे आणि घर्षण, श, स, ह यांना उष्मे किंवा घर्ष व्यंजन असं म्हणतात. बघा त्यांचा जेव्हा मी उच्चार करते तेव्हा माझ्या घशामध्ये एक प्रकारचा काय होतोय, घर्षण होते किंवा उष्णता बाहेर पडते, म्हणून त्यांना काय म्हणतात तर घर्षण. आणि घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मे असे म्हणतात. यांचा समावेश कठोर वर्णांमध्ये होतो. यांचा समावेश कशामध्ये होतो तर कठोर वर्णांमध्ये यांचा समावेश होतो. उष्माची 3 आहेत, श, श आणि स. महाप्राण, टोटली महाप्राण किती आहेत तर 14 आहेत. ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून त्यांना महाप्राण असे म्हणतात. ह, ह, बरोबर, म्हणून त्यांना काय म्हणतात तर महाप्राण असे म्हणतात. एकूण टोटली महाप्राण किती आहेत तर 14 आहेत. तुम्ही म्हणताल कसे तर आपण ख लिहितो इंग्लिश मध्ये. ख कसं लिहितात रे, क लिहिताना काय लिहितो आपण, क लिहितो. आणि ख लिहिताना काय लिहितो के एच. हा जो यच आहे यच ह्याला काय म्हणतात तर ह्याला ह म्हणतात. आणि हा ह हा अल्प प्राणामध्ये येतो. असे टोटली मिळून किती आहेत तर 14 आहेत. पुढे संयुक्त व्यंजने. कुठली व्यंजने शिकणार आहोत तर संयुक्त व्यंजने. कुठली व्यंजने घेतोय, संयुक्त व्यंजने. श, क अधिक श अधिक अ बरोबर श. क्षत्रियाचा श म्हणजे क, त्याला श आणि पूर्ण अ म्हणजे एक स्वर आहे. हे दोन्ही काय आहेत, व्यंजन आहेत. न्य पण तसंच आहे, ड अधिक न अधिक य अधिक अ. न्य, ज्ञानदेवांचा. यांना विशेष संयुक्त व्यंजने असे म्हणतात. या दोघांनाच काय म्हणतात तर विशेष संयुक्त व्यंजन असे म्हणतात. या दोघांना काय म्हणतात, विशेष संयुक्त व्यंजन असे म्हणतात. आता हे झालं वर्णविचार. वर्णविचारामध्ये आपण बघितलं की काय बघितलं, कठोर अनुनासिके कोणते आहेत, कठोर कोणते आहेत, मृदू कोणते आहेत. तुम्हाला पेपरवर त्याच्याशीच रिलेटेड प्रश्न आहेत की महाप्राण किती आहेत, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला इथे कठोर वर्ण किती आहेत, कठोर वर्ण कुठले आहेत, पुढीलपैकी उष्मे, उष्मे व्यंजने कोणती आहेत, बरोबर. अशा प्रकारचे तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येतात. त्याच्यानंतर आले शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती एकूण टोटली 8 आहेत. शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार. वाक्यात वापरले जाणारे शब्द वेगवेगळ्या जातीचे असतात. मराठीत शब्दांच्या 8 जाती आहेत. बघा मराठीत टोटली शब्दांच्या जाती किती आहेत माझ्याकडे तर 8 आहेत. टोटली मराठीमध्ये शब्दांच्या जाती किती आहेत तर 8 आहेत. किती आहेत, 8 जाती माझ्याकडे शब्दांच्या आहेत. किती जाती आहेत, 8. ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो त्यांना विकारी असे म्हणतात. आता शब्दांच्या मुख्य तशा पाहिल्या गेल्या की शब्दांच्या 8 जाती आहेत, पण मुख्यचे 2 प्रकार पडतात. एक विकारी आणि दुसरा अविकारी. एक सव्यय, दुसरा अव्यय. आता सव्यय जे काय आहे त्यालाच आपण विकारी म्हणतो, अव्यय जे काय आहे त्याला अविकारी म्हणतात. सव्यय म्हणजे काय, आता बघा लिंग आहे, वचन आहे आणि विभक्ती. लिंग स्त्रीलिंग, पिल्लिंग, नपुंसकलिंग हे लिंग झाले. त्याच्यानंतर विभक्ती प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, ऊन, षष्ठी, चाची, हे सगळे जे काय तुम्ही म्हणता ते विभक्ती झाली. आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत. वचन, एक वचन, अनेक वचन, वचन ह्या सगळ्यांचा जर परिणाम नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापदावर जर होत असेल, शब्दाच्या जातीवर जर होत असेल तर त्याला काय म्हणतात, त्याला
विकारी म्हणतात. आणि लिंग वचन विभक्ती यांचा कोणताच परिणाम होत नसेल तर त्याला काय म्हणतात? त्याला अविकारी म्हणतात. एवढंच लक्षात ठेव. परिणाम झाला की विकारी आणि परिणाम नाही झाला तर अविकारी. पुढे बघा एक्सप्लेनेशन आहे. शब्द आहेत, शब्दांचे दोन प्रकार दिले, एक अविकारी दुसरा विकारी. सव्यय आणि अव्यय. सव्यय मध्ये विकारी आणि अव्यय मध्ये अविकारी. सव्यय मध्ये 4 प्रकार आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अव्यय मध्ये आहे क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभययोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. हे झाले अव्यय आणि हे झाले सव्यय. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. नाम एखाद्या व्यक्तीला, प्राण्याला, वस्तूला दिलेले नाव म्हणजेच काय असते? नाम असते. नाम हे काल्पनिक पण असू शकते, प्रत्यक्षात पण असू शकते. नाम बघा काल्पनिक, काल्पनिक काल्पनिक म्हणजे काय? काल्पनिक म्हणजे जी गोष्ट आपण फक्त कल्पना करू शकतो, आपल्याला प्रत्यक्षात ती गोष्ट माहित नाही, त्याला काय म्हणतो आपण? काल्पनिक. जसं की स्वर्ग माहिती आहे का? नाही. अप्सरा माहिती आहे का? नाही. ओके, आपण फक्त कल्पना करू शकतो. उदाहरणार्थ अजून राक्षस माहिती आहे का? नाही, पण कल्पना करू शकतो. तसंच नामाचे मुख्य किती प्रकार आहेत? तर 3 प्रकार आहेत. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. किती प्रकार आहेत? 3 आहेत. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्यपणे जे नाम वापरतो सामान्य नाम. नामामध्ये विशेष काहीतरी आहे, विशेष नाम. कुठला तरी भाव लपलेला आहे, भाववाचक नाम. एका जातीच्या वस्तूंच्या किंवा व्यक्तीच्या सामान्यपणे वापरले जाणारे नाव म्हणजे सामान्य नाम. सामान्य नाम हे त्या वस्तूच्या जातीला दिलेले नाव आहे. आता विद्यार्थी म्हणतात ताई खूप स्पीड मध्ये चाललेले आहेत. ऍक्च्युली हे व्याकरण बेसिक आहे, ह्याला वेळ वेस्ट करणं आहे. बेसिक आहे, नाम बेसिक आहे. नाव आपण पहिलीपासून नाव घेतोय. सामान्य नाम शिकतोय, सर्वनाम शिकतोय, विशेषण शिकतोय, क्रियापद शिकतोय. त्याच्या पुढचं आपल्याला शिकायचं आहे. हे एक बेसिक आहे, हे बेसिक घ्यायचं काम मी करते. आता सध्या तुम्हाला मी बेसिक फक्त एकदा घेते, रिव्हिजन घेते, कारण मला व्याकरणाचा पुढचा जे तुमचं आहे की अव्यय बरोबर ते घ्यायचं आहे मला. एका जातीच्या वस्तूंना किंवा व्यक्तीला, ह्याच्यावर पण आधारित तुम्हाला पेपरला प्रश्न येतात. असं नाही की प्रश्न येत नाही, येतात, म्हणून मी हा टॉपिक घेत आहे. सामान्यपणे बघा आता सामान्य नाम सहज, मुलगी, घर, नदी हे सामान्य नाम आहे. आपण सहजपणे त्याचा वापर करतो, सामान्य नाम आहे. विशेष नाम एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, वस्तूला दिलेले नाव. जसं की स्वर्ग माहित नाही पण नाव दिलंय, विशेष नाम. गंगा माहितीये, माहितीये, गंगा नदी वाहते माहिती आहे. नदी म्हणलं तर सामान्य नाम, गंगा नाव दिलं तर विशेष नाम. केदार विशेष नाम, जर मी म्हणलं की मुलगा सामान्य नाम. पुढे भाववाचक नाम. एखाद्या नामामध्ये प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुणधर्म शोधणे म्हणजेच काय आहे? गुणधर्म शोधणे, भाव शोधणे म्हणजेच काय? भाव नावातच आहे, भाव शोधणे, भाव न देणे, भाव शोधणे. त्याच्यामध्ये कोणता भाव आहे, कोणता गुणधर्म आहे तो शोधायचा आहे. जसं की गुलामगिरी, आनंद, वात्सल्य, गोडी, गोडवा, गोडी, लबाड, लबाडी. हे गिरीचे प्रत्यय आहेत. लबाडी ह्याला काय म्हणतात? ह्याला भाववाचक नाम असे म्हणतात. बघा नाव. आता समजा पाटीलकी, आमच्या वर्गामध्ये एक पाटीलकी करणारा विद्यार्थी, पाटीलकी भाव सांगतो आपण, बरोबर आहे. गुलामगिरी ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा फुलेंनी लिहिलेला आहे, बरोबर. आता सर्वनाम, महत्वाचा टॉपिक. सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नामाची, सर्वनाम नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनाम वापरले जाते. जसं की एखाद्याचं नाव आपण कंटिन्युअसली घेत असेल, त्याचं नाव न घेता आपण काय म्हणतो?
तो आला, तो गेला, त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, तो तसा आहे, तो असा आहे, बरोबर. प्रत्येक वेळेला त्याचं नाव जपत नाही, बरोबर. म्हणून आणि सर्वनामे ही आहेत, मी, आम्ही, तुम्ही, हा, ही, हे सर्वनामे आहेत. आपण स्वतः. आणि सर्वनामाचे पण पुन्हा किती प्रकार पडतात, तर 6 प्रकार पडतात. किती प्रकार टोटली आहेत? 6. तर त्यातला आहे पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम आणि पुरुषवाचक सर्वनाम. आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघताना आपण काय बघणार आहोत, तर पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत की पुरुषवाचक सर्वनाम बघणार आहोत. काय बघणार आहोत तर पुरुषवाचक सर्वनाम आपण इथे बघणार आहोत. पुरुषवाचक मध्ये पुन्हा प्रकार येतात. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, ज्यामध्ये बोलणारा स्वतःचा उल्लेख असतो. बोलणाऱ्याचा स्वतःचा उल्लेख असतो. मी, आम्ही, प्रथम. बघा, मी, आम्ही, प्रथम. द्वितीय, यामध्ये ज्याच्याशी बोलायचे त्याचाच उल्लेख असतो. तू, तुम्ही. पहिल्यांदा प्रथम मध्ये मी, आम्ही, द्वितीय मध्ये तू, तुम्ही, तृतीय वस्तूचा उल्लेख केलेला असतो, ज्याच्याविषयी बोलायचा आहे. म्हणजे तो, ती, ते. तृतीय पुरुष, त्याच्याविषयी मला बोलायचं आहे, तो, ती, ते. दर्शक, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी. हा, ही, हे इथे आहे, ते तिथे आहे, तो तिकडे आहे, हे. ह्याला काय म्हणतात तर दर्शक. तृतीय. नाही, मेन आहेत ना पुरुषवाचकचे 3 आहेत. एक आहे प्रथम, द्वितीय आणि तृतीय. ह्याच्यामध्ये प्रथम म्हणजे जो स्वतःविषयी बोलतो, प्रथम मध्ये येतं मी आणि आम्ही. द्वितीय मध्ये कोण येतो? तू आणि तुम्ही. आणि ज्याच्याविषयी बोलत आहात तो, ती, ते. हे तृतीय मध्ये येतं. तर दर्शक सर्वनाम मध्ये काय येतं? हा, ही, हे. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण काय करतो? दर्शक सर्वनामाचा वापर करतो. पुढे काय आहे? संबंधी सर्वनाम. पुढचं काय आहे? संबंधी. वाक्यात पुढे येणाऱ्या सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. जो, जी, जे, हा, ही, हे. वाक्यात पुढे येणाऱ्या सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या. काय दाखवत आहे? पुढच्या वाक्याशी काय दाखवत आहे? तो संबंध दाखवतोय, म्हणून त्याला काय म्हणतात? संबंधी सर्वनाम असे म्हणतात. त्याच्यामध्ये उदाहरण काय आहे? जो, जी आणि जे. आणि प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे 100% प्रश्न विचारला जातोय. कोण, काय, ही घटना घडली, कुठे घडली, कोण होतं, कुठनं आला, कसं काय झालं, हे प्रश्नार्थक. सामान्य किंवा अनिश्चित. कोण, काय ही प्रश्नार्थक सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणाबद्दल आली आहेत हे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे कधी कधी काय होतं की प्रश्नार्थक सर्वनामे ही काय करतात की प्रश्न विचारण्यासाठी न येता तर सामान्यपणे कोणाबद्दल तरी सामान्य किंवा ती कोणाबद्दल आली आहे ते सांगता येत नाही. 6 मध्ये सांगता येत नाही, त्यांना काय म्हणतात? सामान्य किंवा अनिश्चित. कोण आणि काय. कोण होता स्पष्टपणे माहिती आहे का मला? तो अनिश्चित आहे. तो कोण होता मला माहित नाही. त्याच्यानंतर आत्मवाचक सर्वनाम. आपण या शब्दाचा अर्थ स्वतः असा होतो. आत्म म्हणजे स्वतःविषयी, आपण आणि स्वतः हे 2 कोण आहेत? तर आत्मवाचक सर्वनामे आहेत. जी काही सर्वनामे आहेत त्याचे प्रत्येकाचे प्रकार आहेत. बघा, मी, आम्ही, प्रथम, बरोबर. तो, तुम्ही, द्वितीय. तृतीय, हा. बघा, प्रथम मध्ये आले मी, आम्ही. द्वितीय मध्ये आले तू, तुम्ही. तृतीय मध्ये तो, ती, ते. दर्शक मध्ये हा, ही, हे. संबंधी मध्ये जो, जी, जे, हा, ही, हे. प्रश्न मध्ये कोण, काय, कोठे. सामान्य मध्ये कोण, काय. आणि आत्मवाचक मध्ये आपण, स्वतः. हे आत्मवाचक आहे. आता विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात.
नामाबद्दल एकतर विशेष माहिती सांगतात आणि त्याची व्याप्ती काय करतात ते मर्यादित करतात, त्या शब्दाला काय म्हणतात तर त्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते त्या नामाला विशेष असे म्हणतात. बघा बघा आता काय सांगतात ते विशेषण सांगते. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात विशेषण म्हणतात. आणि नामाची व्याप्ती काय करतात स्पष्ट करतात. ती कुठपर्यंत आहे. आता बघूया आपण विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत. गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सर्वनामिक विशेषण. गुण विशेषण ज्या विशेषणाने नामाचा गुण किंवा विशेष दाखवले जातात त्याला गुण विशेषण असे म्हणतात. म्हणजे सुंदर चित्र, मोठा प्राणी. प्राणी आहे कसा आहे मोठा आहे, चित्र आहे पण कसे आहे सुंदर आहे, गुण दर्शवतात. संख्या विशेषण ज्या विशेषणाने नामाची संख्या दाखवली जाते त्या विशेषणाला काय म्हणतात संख्या विशेषण असे म्हणतात. आता त्याच्यातलं पहिलं आहे गणनावाचक विशेषण. गणना केली जाते 5 मुले, 2 गड्ड्या, 1 तास, 10 तास गणना केली जाते म्हणून त्याला काय म्हणतात तर गणनावाचक विशेषण असे म्हणतात. आता पूर्ण गणना विशेषण चे 3 प्रकार पडतात. पुन्हा गणना विशेषणाचे किती प्रकार पडतात तर 3 प्रकार उपप्रकार पडतात. एक पूर्णांक, एक अपूर्णांक, एक साकल्य वाचक. बघा आता पूर्णांक एक म्हणजे 1, 2, 100, 300, 500 पूर्णांक. अपूर्णांक 2/5, 1/5, 1/4 अपूर्ण आहे. 403, 2/8 ह्याला अपूर्णांक म्हणतात. असल्यापैकी सर्व म्हणजे 2 भाऊ 4ही जण त्याला काय म्हणतात साकल्यवाचक. आणि क्रमवाचक संख्या विशेषण. आपण गणनावाचकचे प्रकार पाहिले. आता क्रमवाचक संख्या विशेषण क्रम दर्शवले जातो म्हणजे काय पहिला वर्ग, 10वे वर्ष बरोबर क्रम आहे. पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक क्रम. आवृत्ती, आवृत्ती म्हणजे काय चौपट, दुप्पट, 5पट पैसे देणं आहे, दुप्पट पैसे देणे, दप्पट गुण मिळव, तिप्पट अभ्यास कर. आवृत्ती. पृथक वाचक संख्या विशेषण म्हणजे काय 3-3चे गट, 1-1 मुलगी, गट तयार करून काम करणे, 5-5चे गट करा, 1-1 मुलगी 1-1 ती काम करणार. तशा प्रकारे. अनिश्चित म्हणजे सर्व रस्ते, थोडी मुले, काही पक्षी. अनिश्चित कुठलीच गोष्ट निश्चित नसते. म्हणजे शेजारच्या घरी गेलो थोडीशी साखर द्या, ही जी थोडा शब्द आहे ना अनिश्चित मध्ये येतो. थोडी मुले ह्या वर्गातली पाठवा. थोडी म्हणजे फिक्स मध्ये सांगितलंय का नाही, थोडी म्हणजे थोडी. आणि सार्वनामिक विशेषण सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण म्हणतात. सर्वनामापासून बनलेले विशेषण म्हणजे हा मनुष्य, तो पक्षी, माझे पुस्तक हे काय झाले सर्वनामिक विशेषण आहे. आता इथपर्यंत सगळ्यांना कळालं. हे झालं विशेषण पर्यंत. इथून पुढे आपण बघणार आहोत की क्रियापद. काय बघणार आहोत पुढच्या लेक्चरला आपण क्रियापद आणि क्रिया विशेषण अव्यय आपण काय करणार आहोत चालू करणार आहोत. थँक्यू.